महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शास्त्री नगरातील मातंग समाजाची घरेफोड करणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करा। नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांची मागणी। जालना शहरातील शास्त्री मोहल्ला भागात एका तरुणाच्या घरात घुसून त्याचा खून करण्यात आला होता, तसेच त्याच्या घराचीही तोडफोड करण्यात आली होती। मातंग समाजावर हा सतत होणारा अन्याय तात्काळ दूर करून अन्याय करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी आज शुक्रवार दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले। शास्त्री मोहल्ला भागात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा खून करण्यात आला होता, तसेच त्या तरुणाच्या घराची तोडफोड करण्यात आली असून मातंग समाजातील मुलींवर देखील अत्याचार करीत असल्याचा गंभीर आरोप सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी केलाय। व्याजाने पैसे देऊन त्यांची घरं बळकावण्याचा प्रकार सुरू असून मातंग समाजातील मुलींचे अपहरण करून त्यांच्याकडून दारू पाडून घेतली जात असल्याचाही आरोप सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी केलाय। यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसम लांडगे। आज आम्ही सकल मातंग समाज जालना जिल्हा याच्या वतीनं आज सगळे मातंग समाजाचे नेते व पुढारी आम्ही सगळे एक खटा जमा झाला आहे। माझ्या घरी मीटिंग घेतली आहे मी, आणि मीटिंगमध्ये आम्ही अशी एक बैठक ठरवली की आज 26 तारखेला शास्त्री मोहल्ल्यामध्ये व्यंकटेश या नावाचा मुलाचा खून झालेला आहे। त्यामध्ये मातंग समाजाचे 7 किंवा 8 आरोपींनी त्यांचा खून केला आहे, आणि ते खून करून त्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे, आणि ते डीजेच्या कारणावरून त्यांचं भांडणं झाले असं त्यांनी लेखी पुरावा दिलेला आहे, मीडियावर आलेला आहे। पण ते खून झाला तर त्या मोरंडे महिल्यामध्ये जे तांबे नावाचे व्यक्ती गरीब लोक राहते, त्यांचं घर अचानक फोडण्यामध्ये आलेलं आहे। त्यांची भीती पाडल्या, त्यांचे दरवाजे फोडले, टीव्या फोडल्या, पलंग फोडले, सगळा सत्यानाश त्यांनी केला। आज ते 5 ते 6 दिवस झाले, आज ते वळवण तंत्र भटकते। आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, 2-3 दिवसांनी ते माझ्याकडे इकडे सुरक्षित आहे, आणि ते जे लेकरं बाळाच्या ह्याच्यामध्ये कोणामध्ये नाही आहे, ते खूप रडतात। वाडा फोडला त्यांचा, दुसरे घरं फोडले, मोठा बंगला फोडला। मग आज आम्ही मातंग समाजाला ही गोष्ट माहिती नव्हती, मग मी एक मॅसेज टाकून आमच्या मातंग समाजाच्या मोठ्या पुढाऱ्याला माहिती झाली आहे। ते आमच्या अशोक साबळेराव, पुन्हा पांडव साहेब, शिवराज जाधव, हे असे अनेक असे मोठे कार्यकर्ते आहेत। आम्ही मिटिंग घेऊन हे फैसला केला की आम्ही SP साहेबांना भेटून आम्ही त्या गुंडशाही लोकांवर आम्ही गुन्हा दाखल करणार, आणि त्याला आम्ही धडा शिकवणार की गोरगरीब लोकांचे घरं तुम्हाला फोडायचा अधिकार कोणी दिला, कशामुळे दिला, तुम्हाला संशयामुळे, तुम्ही संशयाने त्या लोकांच्या घरी आक्रमण केलं, त्याचा नाश केला, याची तुम्हाला भरपाई करून देणं आवश्यक आहे, आणि हे गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला पाहिजे अशी आम्ही SP साहेबांना विनंती केली। आणि कदम त्याला पोलीस स्टेशनला आज आम्ही इथे येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। 5-6 आरोपीचे नाव आम्हाला माहीत आहे, आणि 5-6 आरोपीचे अज्ञात आहे, ही त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।